नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर 2023च्या दृष्टीने आपण जे रोजच्या सिरीजच्या माध्यमातून सराव प्रश्नपत्रिका संच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, कालची सर्वात मोठी अपडेट होती। तर जे 18 तारखेला आपली परीक्षा होणार आहे ती परीक्षा प्रामुख्याने रद्द झालेली आहे। याची सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। लवकरात लवकर परीक्षेची तारीख आल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच कळवू। तर चला या ठिकाणी सुरू करूया। प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला या सराव संचामधील महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेल्या प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर बघा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे औरंगाबाद। औरंगाबाद हे प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अमरावती। अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले होते? तर बघा कोठे उभारण्यात आलेले होते भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र? तारापूर या ठिकाणी उभारण्यात आले होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रेड्डी बंदर कोणत्या खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा कोणत्या खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे रेड्डी बंदर? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे लोह खनिज या खनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात लांब नदी कोणते? तर बघा कोणती आहे जगातील सर्वात लांब नदी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नाईल। नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे। नाईल नदीला इजिप्त देशाची देणगी असे नाईल नदीची देणगी म्हणून इजिप्त या देशाला ओळखतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आलेला आहे लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात? 1972 या वर्षी निर्माण करण्यात आले। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रपती निवडणुकीसाठी खालीलपैकी मतदार कोण असतात? तर बघा कोण असतात प्रामुख्याने भारताचे राष्ट्रपती निवडणुकीसाठी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा हे सर्व भारताचे राष्ट्रपती निवडणुकासाठी मतदार असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्काचा समावेश कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचा समावेश? भाग 3 याच्यामध्ये समावेश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपती राजवटीची समाप्ती घोषणा कोण करतात? तर बघा कोण करतात राष्ट्रपती राजवटीची समाप्ती घोषणा? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती हे करतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कर्करोगावरील उपचारांसाठी खालीलपैकी काय वापरतात? तर बघा काय वापरतात कर्करोगावरील उपचारासाठी खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कोबाल्ट। कोबाल्ट हे कर्करोगावरील उपचारासाठी वापरतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टोमॅटोवरील विल्हा रोग कशामुळे होतो? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। तर बघा टोमॅटोवरील विल्हा रोग कशामुळे होत असतो विद्यार्थी मित्रांनो? जीवाणू याच्यामुळे होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? तर बघा कोणी लावलेला आहे रेफ्रिजरेटरचा शोध प्रामुख्याने? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पार्किन्स यांनी रेफ्रिजरेटरचा शोध लावलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आरबीआयचे पहिले गव्हर्नर खालीलपैकी कोण होते? तर बघा कोण होते प्रामुख्याने आरबीआयचे पहिले गव्हर्नर? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अर्कल स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली? बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले बघा। प्रामुख्याने हे सर्व प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचे आहेत बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 1872 या वर्षी भारतातील पहिली जनगणना झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील 14 बँकांच्या राष्ट्रीयकरण खालीलपैकी टिंब साली करण्यात आले। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या साली करण्यात आलेला आहे भारतातील 14 बँकेचे राष्ट्रीयकरण?
खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 1969 या वर्षी 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे निर्मला सीतारमण हे भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, 2021 मध्ये जागतिक शाश्वत विकास परिषद कधी पार पडली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी पार पडालेली आहे 2021 मध्ये जागतिक शाश्वत विकास परिषद. परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या. 5 जून 2021 या वर्षी 2021 मध्ये जागतिक शाश्वत विकास परिषद ही पार पडलेली आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते आहे? तर बघा कोणते आहे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे सुंदरबन. सुंदरबन हे जे आहे ते भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेने 3 जून 2021 रोजी कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशाला घोषित करण्यात आलेला आहे मलेरिया मुक्त म्हणून? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चीन. चीन या देशाला घोषित केले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना व्हायरस विषाणू जगात पहिला कधी आढळला होता? तर बघा पहिल्यांदा कधी आढळलेला होता कोरोना व्हायरस विषाणू? 1960 या वर्षी आढळलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना व्हायरसमुळे भारतातील पहिला रुग्ण कोणत्या जिल्ह्यात मृत्यू पावला? तर बघा कोणत्या प्रामुख्याने राज्यामध्ये मृत्यू पावलेला आहे कोरोना व्हायरसमुळे भारतातील पहिला रुग्ण? कर्नाटक या राज्यामध्ये मृत्यू पावलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुणी दिलेली आहे महात्मा ही उपाधी? महात्मा गांधी यांना रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुंबईचे आधुनिक शिल्पकार कोणास ओळखले जाते? तर बघा कोणास ओळखले जाते मुंबईचे आधुनिक शिल्पकार म्हणून? नाना शंकर सेठ यांना ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा कुणी लिहिलेलं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संत ज्ञानेश्वरांचा जन्म ठिकाण कोणते? तर बघा कोणते आहे संत ज्ञानेश्वरांचा जन्म ठिकाण? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे आपेगाव हे काय आहे संत ज्ञानेश्वरांचा जन्म ठिकाण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी संध्याकाळी 7 पर्यंत मिनिट काटा व तास काट्या दरम्यान 90 अंश कोन किती वेळा येतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती वेळा येतील? प्रामुख्याने 90 अंश कोन 92 वेळा येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गटात न बसणारे पद कोणते? तर बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी गटात न बसणारे पद कोणते आहे ते ओळखायचे बघा. VIRR हे काय आहे? गटात न बसणारे पद आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परवाच्या दिवशी सोमवार होता तर आता परवाच्या दिवसानंतर येणाऱ्या दिवशी कोणता वार असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता वार असेल? प्रामुख्याने खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शनिवार. शनिवार असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 180 भागिले 15 अधिक 12 गुणिले 5 वजा 2 तर बरोबर किती? तर बघा किती येतो? बरोबर 70 हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा लसावी 924 आणि मसावी 12 आहे त्यापैकी लहान संख्या 84 आहे तर मोठी संख्या कोणती? तर बघा मोठी संख्या कोणती आहे? त्यापैकी लहान संख्या 84 आहे तर मोठी संख्या? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 132 ही जी संख्या आहे ती मोठी संख्या आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जर DEEP बरोबर 30 तर MOON बरोबर किती? तर बघा किती येतो? MOON बरोबर 57 हा अंक येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 12% दराने 850 रुपयाचे 4 वर्षात सरळ व्याज किती होईल? तर बघा किती होतो? 12% दराने 850 रुपयाचे 4 वर्षात सरळ व्याज? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 308 इतका सरळ व्याज होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
एक टाकी 10 तासात भरते तर 4 तासात ती टाकी किती टक्के भरेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती टक्के भरेल? ती टाकी प्रामुख्याने 40% भरेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14वे अक्षर असेल? तर बघा प्रामुख्याने दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणते अक्षर डावीकडून 14वे अक्षर असेल? यन हे अक्षर डावीकडून 14वे अक्षर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक लिपीमध्ये DON बरोबर 33 तर BOAT बरोबर 38 तर BOX बरोबर किती? तर बघा किती आहे विद्यार्थी मित्रांनो? BOX बरोबर 41 हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. तर बघा विसंगत शब्द कोणता आहे ते ओळखायचे बघा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे आमदार. आमदार हे काय आहे? विसंगत शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती? तर बघा किती आहे चौकोनांच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज? 360 अंश हे काय आहे? चौकोनाच्या चारही कोनाच्या मापांची बेरीज आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 10 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 8 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा किती दिवसात पूर्ण करतील तेच काम? प्रामुख्याने 25 दिवसात. 10 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 8 मजूर हे 25 दिवसात पूर्ण करतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 8 ही संख्या 0.02च्या किती पट आहे? तर बघा किती पट आहे? प्रामुख्याने ही संख्या 400 पट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. AT बरोबर 20 BAT बरोबर 40 तर CAT बरोबर किती? बघा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात बघा. तर बघा किती येतो? CAT बरोबर 60 हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती पट आहे? प्रामुख्याने 1 पट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 5 बदके 5 मासे 5 मिनिटात खातात तर एक बदक एक मासा किती मिनिटात खाईल? तर बघा प्रामुख्याने किती मिनिटात खाईल? प्रामुख्याने एक बदक एक मासा 5 मिनिटात खाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर? तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती किलोमीटर होतो? 5 मीटर म्हणजे खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 0.005 किलोमीटर इतका होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदामा नकोत भीम हवेत या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तर बघा अधोरेखित शब्द कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो भीम हे काय आहे? अधोरेखित शब्द आहे आणि या अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचे बघा. सामान्य नाम हे काय आहे? या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलास टिंब म्हणतात. तर बघा काय म्हणतात त्या बदलास? प्रामुख्याने वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलास खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे विकार. विकार असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. संधी फोडीबद्दल खालीलपैकी बरोबर जोडी शोधा. तर बघा आपल्याला बरोबर जोडी शोधायची बघा संधी फोडीबद्दल. हो प्लस उ बरोबर हो हे काय आहे? संधी फोडीबद्दल बरोबर जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या ऑप्शन्सपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे ते ओळखायचे बघा आपल्याला. विहीर हे काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. गरजेल तो करील काय या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा. तर बघा या वाक्याचे संबंधी सर्वनाम कोणता आहे? बघा गरजेल तो करील काय या वाक्याचे खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे जो हे काय आहे? या वाक्याचे संबंधी सर्वनाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. तर बघा काय होतो महाराणीचा या शब्दाची विभक्ती? षष्ठी हे काय आहे? महाराणीचा या शब्दाची विभक्ती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. तर बघा वाक्य काय आहे बघा. तो शाळेत जात होता या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचे बघा. जात होता हे काय आहे? या वाक्यातील क्रियापद आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. जाणून बुजून हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? जाणून बुजून हे साधित क्रियाविशेषण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिपायाकडून चोर धरीला जातो वरील वाक्यातील प्रयोग ओळखा.
तर बघा वरील वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा बघा. शेपायाकडून चोर धरला जातो. कर्मणी प्रयोग हे काय आहे? वरील वाक्यातील प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याला काय म्हणतात? दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आणि हे कोणत्या प्रकारचे उभयानवी अवयव आहे? तर बघा कोणत्या प्रकारचे उभयानवी अवयव आहे? आणि हे कोणत्या प्रकारचे आहे? बघा समुच्चय बोधक या प्रकारचे उभयानवी अवयव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील शब्दांचा समास ओळखा. तर बघा शब्द कोणता आहे? बघा प्रतिक्षण या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अवयवी भाव हे काय आहे? या शब्दाचा समास आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. तर बघा तत्सम शब्द कोणता आहे? बघा प्रामुख्याने दिलेल्या ऑप्शन्सपैकी ग्रह हे काय आहे? तत्सम शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. माधुरीसाठी कालच सुधाने काळा परकर शिवला या वाक्यातील कर्ता सांगा. तर बघा या वाक्यातील कर्ता कोण आहे? बघा कर्ता सांगा. सुधा हे काय आहे? या वाक्यातील कर्ता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पाणी या शब्दास पर्यायी नसलेला समानार्थी शब्द ओळखा. तर बघा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. बघा पाणी या शब्दास पर्यायी नसलेला. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अभ्र हे काय आहे? पाणी या शब्दास पर्यायी नसलेला समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आई वडिलांचा मान राखावा वाक्य प्रकार ओळखा. तर बघा प्रामुख्याने आई वडिलांचा मान राखावा या वाक्यातील प्रकार कोणता आहे? बघा विद्यार्थी हे काय आहे? विद्यार्थी या वाक्याचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ कोणता? बघा म्हण कशा पद्धतीने बघा या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो? बघा दुभत्या गाईच्या लाथा गोड. फायद्यासाठी अपमान सहन करणे हे काय आहे? दुभत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा योग्य अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. नंतर या शब्दाचा प्रकार कोणता? तर बघा कोणता आहे नंतर या शब्दाचा प्रकार? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शब्द योग्य अवयव हे काय आहे? नंतर या शब्दाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द ओळखा. तर बघा कोणता आहे उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द? निष्पाप हे काय आहे? उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. गाशा गुंडाणे म्हणजे काय? तर बघा नेमकं कशाला म्हणतो आपण गाशा गुंडाणे याला? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे निघून जाणे म्हणजे गाशा गुंडणे असा या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा कोणता होतो अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे अग्रज हे काय आहे? अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर बघा या ठिकाणी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा बघा सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे साम्यवादी हे काय आहे? सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स करेक्ट आन्सर वी डिड नॉट बिलीव्ड इट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जेम्स ॲज वेल जोहान डॅश प्राइज करेक्ट आन्सर डेझर्व्स. नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ प्रॉपर वर्ड आय वुड फ्लाय लाईक अन एरोप्लेन इफ आय डॅश अ बर्ड करेक्ट आन्सर हॅव बीन अ बर्ड. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ होमोग्राफ करेक्ट आन्सर कंडक्टर. नेक्स्ट क्वेश्चन. Choose the correct verb to fill in the blank. They will dash from this place. Correct answer flee from this place. Next question. Find out the word which cannot be used in plural. Correct answer furniture. Choose the correct word for the following: an act of killing one's own family. Correct answer genocide. Next question. Fill in the blank with the correct relative pronoun. Good helps those dash help themselves. Correct answer who. Good helps those who help themselves. Next question. The adjective from of the word beauty is dash. Correct answer beautiful. The adjective from of the word beauty is beautiful. Next question. Which of the following words is a verb? Correct answer pacify. Next question. Choose the correct synonym of data. Correct answer information. Information is correct answer. Next question.
Fill in the blank with suitable option. We walked as fast as we dash. Correct answer could. We walked as fast as we could. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 8 आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा व पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. परीक्षा ही जवळ आलेली आहे. अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा, भरभरून यश मिळवा, यश मिळवाल यासाठी तुम्हाला स्टडी पॉईंट या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.